मुळात आम्ही काय नगरसेवक सलील काही पाठवलेलं नाही. मतदान कशा पद्धतीने करायचं, कसं करावं मतदान, याच्यासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समजून सांगितले मतदानाची पद्धत. आणि साधारणतः एक तासाभरात सगळे लोक येतील असं मला अपेक्षित आहे. एकूण जिल्ह्याभरामध्ये काय प्रतिसाद मिळतो? जिल्हाभरामध्ये अतिशय चांगला सपोर्ट आहे. साधारणतः 619 पैकी साधारणतः 475 मध्ये महायुतीचे. साधारणतः नरेंद्र रेड्डी यांना 550 मतं 100% होतील अशी मला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत जे असतील, दादा भुसे असतील यांनी त्यांचा बंड अखेर थांबवलं. मात्र आता ते म्हणे मी प्रचार करणारे पण त्यांचे माणसं बऱ्याच मतदान केंद्रावर दिसत आहे, समर्थक दिसत आहे. नाही, प्रचार बंद वगैरे काही नव्हतं. मुळात त्यांनीच आधी डिक्लेअर केलेले का माझा युतीच्या उमेदवार नरेंद्र राणे आहे त्यांना पाठिंबा आहे. त्याच्यामुळे बंड वगैरे काही झालेलं नाही आणि कोणत्याही ठिकाणी त्यांचे पोलिंग एजंट काही मला दिसले नाही. आता मी आताही पाहिले तर कोणीच नव्हतं. काय सुज्ञ मतदान आहे. 4-4, 5-5 हजार, 10-10 हजार लोकांमधून निवडून येतात. त्यांना सगळा अनुभव त्याच्यामुळे याच्यावर काही परिणाम होणार नाही. महायुतीचं सरकार आहे आणि हे एका जागेचं इलेक्शन नाही, 17 जागा आहे. त्यापैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि 11 जागेचं आज मतदान होत आहे. त्यात 11च्या 11 जागा 100% युतीच्या आहेत. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.